हेमंत कोहली सर आणि त्यांच्या समेत आपण जर विचार केला तर ओमकार करंजेकर सर मात्र या मॅचमध्ये पंचांची भूमिका निभावत आहेत. आमचे ऑफिशियल स्कोरर खरं तर माहूल गावातले एक डॉक्टर आहेत, डेंटिस्ट म्हणून त्यांच्याजवळ पाहिलं जातं जय माहुलकर. आणि ॲप स्कोरिंगमध्ये आमच्यासोबत जोडले जात आहेत आरिफ भाई, यांचं सुद्धा मात्र कौतुक करूया. गेम ऑनचं आपण कौतुक करूया. कॉमबॉक्समध्ये खरं तर स्पर्धा सम्राट म्हणून ज्यांच्याजवळ पाहिलं जातं आदरणीय चंदू सर, हे सुद्धा मात्र उपस्थित आहेत. म्हणजे स्पर्धा कुठल्या लेवलची आहे? अव्वल दर्जाची स्पर्धा आहे. एक महत्त्वाची लढत आहे, बिग फाईट. दोन्हीही मातब्बर संघ. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज आतिश, तर सूरज केणे आणि नॉन स्ट्राईकला संदेश केणे. ओ काय फटकाय, नेत्रदीपक क्रिकेटचा कॉफी फटका. पॉइंटच्या डोक्यावरनं चेंडू गेला. दन 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 4 रन 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 डीजे. सावकाराने अकाउंट करतोय रॉयल कारभार गोरसाहेब. पुन्हा एकदा बाबा 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 बाबा, कौरा मोठा छक्का. क्या बात आहे. छोटी गेंद यानी खोटी गेंद. हुक केलाय मिड विकेटच्या डोक्यावरनं. मिळाल्या 6 धावा. ज्या नावाची छाप प्रत्येक स्पर्धेमध्ये सोडण्याचा प्रयत्न असतो, ती छाप आज मुंबई नगरीमध्ये मात्र सोडताना दिसत आहेत फलंदाज सूरज केणे. गोलंदाजावरती हल्ला बोल केला जातोय आतिश. या गोलंदाजावरती बॅट खरं तर एक घनगती प्रहार सूरज केणेच्या माध्यमातून. खरं तर हा ट्रेलर आहे, पिक्चर तो अभी बाकी आहे, कारण पवन सारखे फलंदाज मात्र अजून येणं बाकी आहेत. पुन्हा एकदा पुढचा चेंडू. ओ लो फुलटा चेंडू होता या टायमाला. ओहो, इथं काय घडलं? यष्ट्यांचा वेध घेण्याचा प्रयत्न झाला. खरं तर क्षेत्ररक्षकाकडनं थोडीशी चुकी झाली. गोलंदाज तिथं उभे होते, त्यांच्या हातामध्ये अगर चेंडू दिला असता तर नक्कीच इथं मात्र संदेश केणेला मात्र माघारी परतावं लागलं असतं, पण तसं काय झालेलं नाही आहे. किस्मत भी बहादुरों का साथ देती है. तर किस्मत मात्र आपण जर विचार केला तर संदेश केणेच्या खिशात. ओ पुन्हा एकदा खडे खडे खेळण्याचा प्रयत्न. खोलवर पद्धतीचा चेंडू. चेंडूला उडवायचं होतं स्वीपरच्या दिशेने, पण चेंडू फळीचा संपर्क नाही आहे. या टायमाला मात्र आतिशनी सांगितलंय, बाबा 2 चेंडू तुमचे होते पण 2 चेंडू माझे असतील. पहिल्या चेंडूमध्ये चौकार, दुसऱ्या चेंडूमध्ये षटकार आणि तदनंतर 2 चेंडू निर्धाव. म्हणजे पहा ना, याला म्हणतात क्रिकेट. या टायमाला पुन्हा एकदा वेगवान चेंडू. दोन्ही हात पंचांचे समांतर. इशारा आलाय, इट इज अ वाईट बॉल. धावसंख्येमध्ये होते थोडीशी भर. 11 धावा स्कोर कार्डवरती लगावल्या जात आहेत. एक दर्जेदार क्रिकेटचा कुंभमेळा आज या माहुलच्या मनोरंजन मैदानामध्ये. आपण जर विचार केला तर 2 दिवसाची स्पर्धा आहे आणि प्रत्येक वर्षी काहीतरी नवीन. ओ जमिनीला आग लावणारा हा फटका स्वीपरच्या दिशेने गेला. मिळाल्या 4 धावा डीजे. चेंडू होता, पण ज्याप्रमाणे बंदुकातनं गोळी निघतो तसा मात्र बॅटमधनं चेंडू सरळ निघाला. तो गेला सीमारेषा पलीकडे. क्या बात आहे. सूरज केणे. सूरज केणे ऑन फायर. धावसंख्येचा विचार केला तर रॉयल कारभार गोरसाहेब यांचे झालेले आहेत बिनगडीबाद 15 धावा. पुन्हा एकदा हो, आता नवीन पिढी या चेंडूला कोणी खाचा म्हणतात तर कोणी बुंदा म्हणतात. इंग्लिशमध्ये या चेंडूला यॉर्कर म्हणतात. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. कहाणी को जिस तरह आहे. पहिल्या षटकानंतर रॉयल कारभार गोरसाहेब ब संघाने बनवलेत बिनगडीबाद 15 धावा. डीजे मास्टर होऊन जाऊन दे सुंदर संगीत.
आदी चषक 2024 पर्व 13वा आहे. एक दिमागदार सोहळा. खरं तर तुमचं हार्दिक स्वागत असेल. गोलंदाजी ट्रॅकवरती नवीन गोलंदाज मात्र दाखल होत आहेत. प्रकाश. आता बघायचं आहे प्रकाशची मात्र गोलंदाजी कशी असेल. खरं तर 6 चेंडू नंतर आपल्याला प्रथमच संदेश किणी मात्र आता फलंदाजी करताना दिसत आहेत. काय संदेश असेल. हो हो, हा घ्या संदेश. म्हणजे पहिला चेंडू गेला सीमारेषा पलीकडे, मिळाल्या 6 धावा. डीजे खरं तर एकाच गावामध्ये राहतात. खरं तर एकाच गावामध्ये आपण जर विचार केला तर याच माहुल नगरीमध्ये कितीतरी मात्र माहुलकर आहेत. खरं तर याच गावातले भाऊ नाही आहेत पण एकाच गावातले आहेत. आडनाव आपण सरनेमचा विचार केला तर केने. ये तो अभी टेलर है, पिक्चर तो अभी बाकी है मेरे दोस्त, क्योंकि पवन केने का आना बाकी है. हो, या टायमाला बॅट शिकाड. आउटफील्ड फास्ट आहे. गेलाय थर्डमॅनच्या दिशेने, मिळाल्या 4 धावा. मागील वर्षी तो गाणं रिलीज झाला. लो फुलटॉस चेंडू होता. आता चेंडू चाललाय बाउंड्री जवळ. चेंडू अडवला जाईल का. आउटफील्ड मित्रांनो फास्ट आहे. आपण जर विचार केला तर एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने मात्र ठोकला जातोय चौकार. यस डीजे मास्टर. चेंडू कसा असेल. हो, इथं मात्र खोलवर पद्धतीचा चेंडू होता. थोडंसं फंबल झालं. क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाहीये. दुसऱ्या धावाचा प्रयत्न सुरू झालाय. ओ, सुरक्षित मात्र टायमावरती रिव्हर्स गिअर लागला. नाही तर अगर रिव्हर्स गिअर लागला नसता तर या गाडीचा अपघात जरूर झाला असता. बाल बसवलेत पुन्हा एकदा संदेश केणे. मी अगोदर सांगितलं नसीब यांच्यात खिशामध्ये आहे. खरं तर मुंबई नगरीमध्ये दाखल झाल्यानंतर, या माहुल कोलीवाड्यामध्ये दाखल झाल्यानंतर, या माहुलच्या मनोरंजन मैदानामध्ये दाखल झाल्यानंतर गोरसाई बची ताकद काय आहे ते मात्र आज त्यांना दाखवायचं आहे. खरं तर ग्रामीण क्रिकेट मात्र जास्त खेळतात. मग भिवंडी विभाग असेल, रायगड विभागामध्ये त्यांचा तर खेळ चांगला असतो. पण आज मुंबईमध्ये दाखल झालेले भावेश पवार नाही आहे पण काही फरक पडत नाही आहे. ओ हो हो हो, अरे बाबा कौरा मोठा छक्का. डीजे
दिसत आहेत. खरं तर प्रत्येक चेंडूमध्ये घनघाती प्रहार आपण जर विचार केला तर रॉयल कारभार गोरसाई ब खरं तर याच नगरीचे माहुल गावाचे आदरणीय कार्यसम्राट माजी नगरसेवक राजेंद्र माहुलकर साहेबांचा हा पुरस्कृत केलेला संघ आज कुठेतरी मात्र चांगली कामगिरी करताना दिसत आहेत. 2 सलामीवीर म्हणजे पहाना, 2 सलामीवीर सेवा गंभीर, क्या बात है. म्हणजे प्रत्येक चेंडूचा खरपूस समाचार. अभी तो पिक्चर बाकी है भाई, वर्सोवाची फलंदाजी आहे ना बाकी आहे. अजून पवन केने डगआउट मध्ये आहेत. चला मॅच ऑन करा. वर्सोवा प्लीज तुम्हाला विनंती करतोय. वर्सोवा कोलीवाडा खरं तर मुंबईचा एक महत्त्वाचा कोलीवाडा. खरंच याच कोलीवाड्याने आपण जर विचार केला तर जेव्हा कोली गीताला सुरुवात झाली तर या कोलीवाड्याचं नाव मात्र आवर्जून घेतलं जातंय. खरं तर आगरी कोळी लोकांची ही वस्ती, खरं तर आज आगरी कोळी बांधव मात्र कुठल्याही क्षेत्रामध्ये कमी नाही आहे. या आमच्या माहुल कोलीवाड्याची स्पर्धा आहे, कोळी लोकांची स्पर्धा आहे. ओहो, हवा के संग संग घटा के साथ साथ गेंद गई आउट ऑफ द पार्क. मिले यहाँ पर 6 रन. झालंय. खरं तर प्रचंड मेहनत या खेळपट्टीच्या माध्यमातून घेतली जाते. मी अगोदरच सांगितलं कमलाकर कोली आणि कैलाश कोली. खरं तर आज तुम्ही प्रेक्षकांचं मन जिंकण्याचं काम मात्र केलेलं आहे. पहा ना, माझे मायबाप प्रेक्षक सिंगल डबल बघायला दाखल नाही होत. खरं तर त्यांना अशीच फलंदाजी बघायची असते. जाऊया पुन्हा एकदा. हो, बॅटची आतली कड. खरं तर साऊंड इथपर्यंत आला आणि ते तुम्हाला सिद्ध करावं लागेल. कारण महाराष्ट्रामध्ये या खेळाडूची फॅन फॉलोअर आपण जर विचार केला ना खूपच जास्त आहे. पण या गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. स्वप्नील शेवटी मात्र विकेट घेतलाय. बॅटची आतली कड, यष्ट्यांच्या मागे कुठली चुकी नाही आहे. धावसंख्येचा विचार केला तर 30 षटक मार्गस्थ आहे आणि 43 धावा. स्ट्राईक एंडवरती पवन केने सध्याच्या घडीला सक्रिय आहेत, फ्रेश आहेत, नवीन आहेत. कशा प्रकारे मात्र बॅटिंग होईल. ओ, खोलवर पद्धतीचा चेंडू, धाव काढण्याचा प्रयत्न. क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही आहे. संदेश किनीला माघारी परतावं लागेल. यस डीजे. हो, इथं मात्र शॉर्ट अँड पुल आणि पवनला मात्र माघारी परतावं लागेल. स्वप्नीलने मात्र चांगली कामगिरी केली.
च्या दिशेने स्वप्नीलचं मात्र कौतुक करावं लागेल. ओ खोलवर पद्धतीचा चेंडू डाव्या एसटीच्या बाजूला मात्र चेंडू टाकला जातोय. पंच मात्र आमच्याजवळ वळतायत आणि इशारा आलाय. इट इज अ वाइट बॉल. पवन भाई आपने क्या किया, नाराज किया. आपकी बैटिंग देखने के लिए पूरा माहौल गांव और आजू बाजू के गांव के जितने भी खिलाड़ी है आपकी बल्लेबाजी देखने के लिए आए थे. लेकिन चलेगा, ठीक है, कोई बात नहीं है. आज शायद दिन आपका नहीं है. पुन्हा एकदा फटक्यामध्ये ताकद तेवढी आहे. ठीक ठाक आहे. चेंडू गेला डीप लॉंगॉनच्या दिशेने. मिळाल्या 6 धावा. डीजे रॉयल कारभार गोरसाहेब तुमचे 50 धावा पूर्ण झालेल्या जोरदार ताल्या होऊन जाऊन दे. आहा, यू मिस, आय विल डेफिनेटली हिट. फर्निचर डिस्ट्रॉय. डीजे खुशी कभी गम असं आपण म्हणावं लागेल. षटकार लागतायत, विकेट येत आहेत. षटकार लागतायत, विकेट येत आहेत. म्हणजे मैदानाच्या आतमध्ये आपण जर विचार केला तर कधी गोलंदाज हवी तर कधी फलंदाज हवी. म्हणून हा सामना एकदम गरम आहे. कारण आपण जर विचार केला तर दोन्हीही मातब्बर संघ आहेत. षटक क्रमांक 4 मैदानाच्या आतमध्ये नवीन गोलंदाज मात्र दाखल होत आहेत. वर्षित मात्र गोलंदाजी ट्रॅकवरती दाखल होत आहेत. आता ते कशा प्रकारे मात्र गोलंदाजी करतील. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलेत. कपिल केने खरं तर थोडेसे लेट आलेत, पण लेट आणि थेट असं आपण म्हणूया. कारण तर या नावाची चर्चा सध्याच्या घडीला आपण जर विचार केला तर या खेळाडूंनी पण आपल्या नावाची छाप सोडली, आपल्या गावाची छाप सोडली. लोकांना विचार पडला असेल, माझ्या मायबाप प्रेक्षकांना विचार पडला असेल की भावेश पवार कुठे आहे. खरं तर ISPLसाठी मात्र त्यांना तिथं बोलवलं गेलेलं आहे. ते मात्र उपलब्ध नाही आहे. खरं तर त्याची कमतरता नक्कीच जाणवेल, कारण एक ऑलराऊंडर खेळाडू आहेत. या संघाचा महत्त्वाचा घटक आहे. पवन केनेने मात्र थोडंसं नाराज केलं, पण आता बघायचं या 2 फलंदाजावरती धुरा असेल. चौथं षटक मात्र घेऊन पुन्हा एकदा वर्षित. स्ट्राईकला कोण आहे? ओ काय फटका आहे. बॉलर बॅक टू ड्राईव्ह, पण थोडंसं फंबल झालं. वेगवान मात्र शॉट होता, पण या गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. पहा ना काय फटका होता. त्याला रोखण्याचा प्रयत्न मात्र झाला, पण तो प्रयत्न कुठेतरी फसला. स्वतःच्या फॉलो थ्रोमध्ये आपण जर विचार केला ना, गोलंदाजी करून येणे पण त्यानंतर बॉल अडवणं हे सोपं नसतं. हे क्रिकेट आहे मित्रांनो. कपिल केने सध्याच्या घडीला नवीन बॅटर आहेत. चौथं षटक सुरू आहे. धावसंख्येचा विचार केला तर 51 धावा. इथं मात्र उचली घेणारा चेंडू होता. अचूक टप्प्याचा मात्र चेंडू होता. फर्स्ट वॉर्निंग मात्र या गोलंदाजाला मात्र दिलीच जाईल. खरं तर वेगवान चेंडू होता. गुडलँड स्पॉटवरती टप्पा पिचिंग झाल्यानंतर कुठेतरी चेंडूनी उचली घेतली आणि तदनंतर निर्धाव चेंडूची सांगता झाली. एक महत्त्वाची स्पर्धा. खरं तर जेवढं कौतुक करावं लागेल तेवढं कमी आहे. काय स्पर्धा आहे, अव्वल दर्जाची स्पर्धा आहे. खरं तर माहुलगाव म्हटलं तर जय माता दी चषक आज पूर्ण महाराष्ट्रामध्ये या स्पर्धेची मात्र चर्चा सुरू आहे. आणि चर्चा करूया या शॉटची. चेंडूला पाठवलं जाते. खरं तर एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने आलाय दर्जेदार षटकार. डीजे
लगावल्या जात आहेत. कपिल केने म्हणजे असाच चेंडू होता. पहिला चेंडू थोडासा उचली जास्त होती, पण या टायमाला परफेक्ट मिडल ऑफ द बॅट स्वीट साऊंड आला, षटकार. पुन्हा एकदा वेगवान चेंडूची हाताळणी झाली. बघायचं आहे आता, बराचसा लांबवर खेळाडू आहेत. दुसऱ्या धावाचा प्रयत्न सुरू आहे आणि 2 धावा मात्र यशस्वीरित्या पार पडल्या जात आहेत. पहाना, जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट. आंखों ही आंखों में इशारा हुआ, जहां पर 1 रन थे वहां पर 2 रन का सहारा हुआ. 4 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. 4थं षटक मार्गस्थ आहे. धावसंख्येचा विचार केला तर 59. आपण इथं मात्र 60-70 धावा तर मात्र 3 षटकामध्येच बनतायत. मग इथं तुम्हाला केवढे रन बनवावे लागतील? तब्बल 80+ धावा तुम्हाला बनवाव्याच लागतील. हवेच्या विरुद्ध आता फटकेबाजी. हो, स्विच हिट, उलटा पुलटा शॉट. लगे तो आबाद, नाही लगे तो बर्बाद, या स्ट्रोकला म्हटलं जातं. खरं तर कपिल केने हा शॉट खेळण्याचा प्रयत्न होता. या शॉटला अगर कोण व्यवस्थित खेळत असेल तो एकच नाव, ग्लेन मॅक्सवेल. स्विच हिटचा बादशाह. परफेक्ट टायमिंग असतं आणि चेंडू जातो सीमारेषा पलीकडे. हो हो, वेगवान चेंडू होता. खरं तर मिड विकेटच्या दिशेने मात्र प्रोटेक्शन आहे. दुसऱ्या धावाचा प्रयत्न सुरू आहे. अपघात होईल का? पंचांचं बोट आकाशाकडे. आता जावं लागेल माघारी कपिल केने यांना. यस डीजे. सध्याच्या घडीला नॉन स्ट्राईकमध्ये ते असतील. स्ट्राईक एंडला आता आपण जर विचार केला, किशोर मुकादम, स्वप्नील मात्र सज्ज आहेत. स्लॉग ओव्हर. ओ, चेंडू पडीचा संपर्क नाही आहे. वाईटची अपील मात्र दोन्ही फलंदाज करतायत, पण कुठलाही असर मात्र त्यांच्यावरती नाही आहे. कारण चेंडू आपण जर विचार केला तर अचूक टप्प्याचा चेंडू होता. मोठा फटका खेळायचा होता, कारण या षटकामध्ये सिंगल डबलला महत्त्वच नाही आहे. कारण स्लॉग ओव्हर म्हटलं तर इथं मात्र फलंदाज षटकार आणि चौकाराची भाषा बोलण्याचा प्रयत्न असेल, पण तो प्रयत्न कुठेतरी फसला. लो फुलटॉस चेंडू होता. टायमिंग मात्र जुळलेला नाही आहे. आता गॅपमध्ये चेंडू आहे. काऊ कॉर्नरच्या मध्ये एक खेळाडू तिथं तैनात आहे, पण 2 धावा नक्कीच काढतील कारण एवढा टायमिंग होता. तिसऱ्या धावाचा प्रयत्न सुरू आहे, पण नाही, माघारी परतावं लागेल. तर मात्र रोहन केने यांना धावसंख्येचा विचार केला तर 62 धावा. आता या 4 चेंडूमध्ये आपण जर विचार केला तर रॉयल कारभार गोरसाई ब तुम्हाला नक्कीच इथे 10 ते 15 धावा बनवावेच लागतील. कारण आज जेवढे पण मॅच झालेले आहेत, जो सेकंड फलंदाजी करतोय ना, ती मॅच मात्र लवकर संपते. पण या मॅचमध्ये तसं होईल का, हे मात्र प्रश्न पडला आहे. कारण रॉयल कारभार गोरसाई ब कडे तेवढी ताकदीची गोलंदाजी आहे. खरं तर एक आव्हान असेल आपण जर विचार केला तर वर्सोवा कोलीवाडा. कमी धावामध्ये रोखल्या जरूर, पण त्या धावा तुम्हाला बनवाव्या सुद्धा लागतील. स्वप्नीलचं मात्र कौतुक करावं लागेल. काय गोलंदाजी. बिग हिट, फटका फसलाय. खेळाडू येत आहेत. चेंडू खाली. ओ, हाताला झटका, बोटाला चटका जरूर लागला असेल, कारण चेंडू हातातनं निसटला. पुन्हा एकदा मात्र चान्स भेटलाय. आपण जर विचार केला तर किशोर मुकादम. आता 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये रोहन केने. ताकद तर मात्र भरपूर आहे. त्या ताकदीचा वापर होईल का? पण तुमच्या समोर सध्याच्या घडीला एक वेगवान गोलंदाज गोलंदाजी करताना दिसत आहेत.
वर्सोवा कोलीवाडाचा एक जबरदस्त गोलंदाज स्वप्नील. ओ मात्र वेगवान चेंडू होता बॅटची आतली कड. इथं मात्र फलंदाजाला माघारी परतावा लागेल. रनआउटच्या स्वरूपात मात्र विकेट घेतली जाते. यस डीजे. त्रेसष्ट धावा 2 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. वर्सोवा कोलीवाडा म्हणजे पहाना जेव्हा स्वप्नील गोलंदाजी ट्रॅकवरती दाखल झाले त्यांनी कुठेतरी मात्र चांगली कामगिरी केली. वर्सोवा कोलीवाडा स्वप्नीलची गोलंदाजी आवडली असेल तर जोरदार ताली येऊन जाऊन दे मित्रांनो, कारण जबरदस्त गोलंदाजी. पहाना पवन केनेसारखा फलंदाज मात्र माघारी परतवला. खरं तर या 2 षटकामध्ये यांची मात्र चांगली कामगिरी राहिलेली आहे. धावा मात्र आलेल्याच नाही आहे. 2 षटकार जरूर लागलेत पण एक जबरदस्त षटक आपण म्हणूया. पुन्हा एकदा फटका फसलाय का काय, खेळाडू मात्र येत आहेत. हो हो हे प्रभू प्रेम नाथम जगन्नाथम, ये क्या हुआ, ये क्यों हुआ, ये कैसे हुआ. हाताला झटका लागला आणि बोटाला चटका लागला. चेंडू मात्र हातातून निसटला आणि फलंदाजाला जीवनदान भेटला. 2 धावा नक्कीच काढल्या असतील. 65 धावा मात्र. शेवटचा चेंडू आहे. नंबर काय येणार आहे? 1 2 3 4 5 6 की नंबर 0. शेवटचा चेंडू. हो इथं मात्र काय फटका आहे. कनेक्शन प्रॉपर झालेलं नाही आहे. मिड विकेटच्या दिशेने मात्र चेंडू अडवला जातोय, फेकला जातोय. हो कहाणी में ट्विस्ट. खरं तर थ्रो तर चांगला होता पण टप्पा पडल्यानंतर चेंडूने उसळी घेतली. 5 षटकांचा खेळ मात्र समाप्त झालाय. रॉयल कारभार गोरसाई ब आदरणीय कार्यसम्राट याच माहुल गावातले राजेंद्र माहुलकर साहेबांचा मात्र संघ आहे, यांनी पुरस्कृत केलाय. आपण जर विचार केला तर रॉयल कारभार गोरसाई बांनी धावा बनवल्यात. 67 धावा. 68 धावांचं आव्हान असेल. या आता मायक्रोफोनमध्ये मात्र थोडासा बदल होईल. स्पर्धा सम्राट म्हणून ज्यांच्याजवळ पाहिलं जातं आमचे आयडियल आमचे गुरु, मी आमंत्रित करतो मायक्रोफोनवरती घाटकोपर भटवाडी यांचा गोड आवाज आदरणीय चंदू सेटे सर.
अभिजित जय माता दी चषक 2024 आपण पाहत आहात. या क्रीडा स्पर्धेचा जर पाहिलं तर एक महत्त्वाचा सामना सुरू आहे. मुंबईतील पश्चिम उपनगरातील एक महत्त्वाचं गाव म्हणजे वर्सोवा वेसावे कोळीवाडा आणि त्यांच्या विरोधात जर पाहिलं तर सध्या महाराष्ट्र टेनिस क्रिकेटमध्ये चर्चा ज्या नावाची आहे, ज्या ज्या गावाची आहे तर तेच गोरसई विकी आणि गोरसई विरुद्ध वर्सोवा. आणि एक मातप्रसंग गोरसई पाहायला मिळतोय, परंतु वर्सोवा देखील काही कमी नाहीये. पहिलं षटक घेऊन जर पाहिलं तर विकास तावडे आणि त्यांच्या जोडीला जर पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये आतिश का पाटील. सचिन पाटील यांच्याकडून माझ्या मते करण या ठिकाणी पवन केनेचे फॅन आहेत. माझ्या मते 6 तर नाही, परंतु हॅट्रिक साठी देखील त्यांच्याकडून विशेष पुरस्कार असेल. हो, यावेळेला पुन्हा एकदा वेगळा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. उडवताना पाहिला मिळालेत आतिश का पाटील, वर्सोव्याचा वंडर बॉय. त्यांच्या बॅट मधून येतोय षटकार. वर्सोव्याचं नाव मात्र टेनिस क्रिकेटमध्ये झळकावणारे खेळाडू बॅटिंगसाठी पाहायला मिळत आहेत. आतिश का पाटील. हो, इकडे मात्र पवन केनेचं कमबॅक पाहायला मिळत आहे. सध्या या खेळाडूच्या नावाची चर्चा आहे. सध्या 2 युवा खेळाडूंची चर्चा आहे, एक फरदीन काझी आणि दुसरं म्हणजे पवन केने. व्हाईट बॉल मात्र या ठिकाणी घोषित केला जाईल. धावसंख्या जर पाहिली तर या ठिकाणी पहिला मी ते 7 धावांवर विजयासाठी 68 धावांचा पाठलाग करायचा आहे निर्धारित 5 षटकांमध्ये. आणि याच मैदानात मोठ्यातल्या मोठ्या धावसंख्येचा पाठलाग देखील माझ्या मते आज मिलन नागा, समाधान आहेरकर ही अनुपस्थिती जाणवते टीममध्ये. आणि यावेळेला समोर आतिशची आतषबाजी. आतिश का पाटील, वर्सोव्याचा वंडर बॉय, त्यांच्या बॅटमधून 6 षटकार. आणि इकडे आतिश सांगतायत जरी लक्ष मोठं असेल आम्ही लढणार. वर्सोव्याला या मैदानाचा अनुभव आहे तर गोरसई पहिल्यांदाच माहुल कोळीवाड्यामध्ये दाखल होते, परंतु सध्या महाराष्ट्रातील अग्रमानांकित संघांमध्ये नाव घेतलं जातं. इकडे आपण पाहू शकता थोडंसं बॉल पाठीमागे घेतलाय, तिकडनं फिरवण्याचा प्रयत्न, व्हाईट बॉल घेतला. या ठिकाणी पाहिला मिळेल धावसंख्या जर पाहिली तर 14 वर जाते आहे. षटक क्रमांक जर पाहिलं तर पहिलं मार्गस्थ असताना पाहिला मिळत आहे 14 धावा धावफलकावर. एकूण 68 धावांचा पाठलाग करायचा आणि तो करायचा असताना इकडे आतिशची आतषबाजी आपण पाहायला मिळाली आहे. यावेळेला मात्र चांगल्या ठिकाणी चेंडू पाहायला मिळाला. लेंथवरून बॉलला फिरवलं, बॉलला वळवलं पवन यांनी, पाठवलं यष्टीरक्षकाच्या दिशेने. आणि इकडे आपण पाहू शकता पहिली ओव्हर संपल्यानंतर धावसंख्या जर पाहिली तर झालेली आहे ती म्हणजे 14. अजूनही 4 ओव्हरमध्ये 54 धावांची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी.
रॉयल कारभारचे सर्वे सर्वा आणि एक क्रिकेट प्रेमी व्यक्तिमत्व जयंत वैती साहेब यांच्याकडून 2000 रुपयाचा पुरस्कार असेल कोणत्याही गोलंदाजाने जर हॅट्रिक घेतली तर. परंतु पाहूयात आतिश का पाटील हे देखील काही कमी नाही आहेत. एक दर्जेदार खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि समोर जर पाहिलं तर सूरज केणे हे देखील एक जबरदस्त नाव आहे. यावेळेला सरळ बॅटने समोरच्या दिशेने प्रॉपर टायमिंग आतिश का पाटीलची आतिषबाजी 4. प्रसिद्ध आहे आणि या कोळीवाड्याला 50 वर्षापेक्षा जास्त क्रिकेटची परंपरा आहे. आणि कारण टेम्पोच्या टेम्पो भरून मॅचला पाहायला टेनिस बॉलच्या मॅच पाहायला येणं ही प्रथा कोणी सुरू केली असेल तर ती वर्सोवाकरांनी सुरू केली. असा हा ऐतिहासिक परंपरा असणारा वर्सोवा कोळीवाडा आहे. कोळी बांधवांचं हे गाव पाहायला मिळत आहे. समोर जर पाहिलं तर सध्याच्या घडीचा एक ताकदवर संघ सूरजने देखील आपली स्ट्रेंथ दाखवली आहे. स्वाभाविक आहे समोरच्याने जर बादशाह दाखवला तर आपल्याला एक्का दाखवावाच लागतो आणि तसंच या ठिकाणी एक वेगवान चेंडू प्रस्तुत करताना पाहायला मिळाले. या वेळेला फटका बसलाय बॉल हवेत पाहूया कॅच होईल का. बॉल थोडासा दूर आहे. ओ काय कॅच पकडली आहे अफलातून. योगेश यांनी या ठिकाणी एक अफलातून झेल घेतलेला आहे आणि म्हणतात ना कॅचेस विन द मॅचेस आणि या ठिकाणी एक अप्रतिम कॅच आली आहे. जिंकलो तरी इतिहास हारलो तरी इतिहास. त्यामुळे आज मात्र इतिहास कोण घडवतं हे या ठिकाणी पाहायचंय. यावेळेला कलात्मक स्ट्रोक पाहायला मिळाला आणि बॉल सीमारेषा दिशेने वाटचाल करताना पाहायला मिळतोय. 4 धावा. वाह काय सुंदर फटका खेळलाय. 4 धावा. सुरू आहे. यावेळेला मात्र व्हाईट बॉल पंच घोषित करतायत. जास्त उसळी पाहायला मिळाली. धावसंख्या 1 ने मात्र पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते जाऊन पोहोचते ती 24 धावांवर धावसंख्या जाताना पाहायला मिळेल. रॉयल कारभार गोरसई बी राजेंद्र माहुलकर साहेबांच्या नावाने संघ पाहायला मिळतोय. माहुल गावचे भाग्य विधाते. यावेळेला पॉइंटच्या दिशेने स्ट्रोक डायरेक्ट हिट देखील करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी राहिला परंतु त्या ठिकाणी आपण पाहू शकतो 1 धाव त्या ठिकाणी मिळणार आहे आणि धावसंख्या जर पाहिली तर 2 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर 25 धावा धावफलकावर आहे. रॉयल कारभार यांच्याकडून
रॉयल कारभार यांच्या वतीने जर पाहिलं तर हॅट्रिक कोणताही गोलंदाज घेईल त्याला 5,000 रुपयाचा पुरस्कार दिला जाईल. आता माहुलकरांसाठी कोणतीही गोष्ट अशक्य अशी नाही आहे आणि खरोखर माहुलकरांचा रॉयल कारभार पाहायला मिळतोय आणि रॉयल कारभारच्या वतीने हॅट्रिक घेणाऱ्या गोलंदाजाला 5,000 रुपयाचा पुरस्कार असेल. माझ्या मते पॉईंटच्या दिशेने जेवढे प्रेक्षक आहेत कव्हर पॉईंटच्या दिशेने आपण पाठीमागे घ्यायचे आहेत, पाय वर घ्यायचे आहेत, कोणी पाय खाली टाकून मॅच पाहायची नाही आहे. थोडंसं सहकार्य करा. या मॅचला मात्र अमित कोळी यांच्या 3 पिढ्या एकाच वेळेला मॅच पाहत आहेत. त्यांचे बाबा देखील मॅच पाहत आहेत. अमित कोळी यांचे चिरंजीव देखील मॅच पाहत असतील आणि तिन्ही बंधू सुद्धा. बॉलिंगसाठी पुन्हा एकदा पवन केने त्यांना पाहायला मिळतील. आता हे षटक मात्र खूप महत्त्वपूर्ण असणार आहे. पाहूया कशा प्रकारची कामगिरी त्या ठिकाणी केली जाईल. पवन केने चर्चा आहे या खेळाडूची, या युवा खेळाडूची. मात्र टेनिस क्रिकेट जगतामध्ये गोलंदाजीसाठी येताना पाहायला मिळत आहेत. यावेळेला पहिलाच बॉल कव्हर्सला खेळलाय. काय अफलातून फटका. बॉल चांगला होता परंतु फटका त्याच्यापेक्षा चांगला. 4 धावा. फसलाय बॉल हवेत पाहायला मिळेल. तिकडे बॉल फिरला आणि दुसरी धाव देखील घेतली गेली. इकडे पाहूया धावांसाठीची धाव मात्र या ठिकाणी होताना पाहायला मिळते आणि बघता बघता या ठिकाणी 4 धावा. रुपयाचा पुरस्कार आहे. रॉयल कारभारवर सगळ्यांचं नजर आहेत. राजेंद्र माहुलकर साहेबांच्या जबत मॅचच्या दिशेने मॅच तर मात्र जबरदस्त रंगताना पाहायला मिळाले. हो यावेळेला मात्र पवनने बॉलला मात्र थोडंसं दूर ठेवलं, खेचलं मात्र फलंदाजाला आणि विकेट मात्र माघारी परतते. धक्का. कंस्ट्रक्शन रॉयल कारभारचे ओनर जयेश वैती साहेब यांच्याकडून प्रत्येक विकेटसाठी 500 रुपयाचा पुरस्कार असेल आणि या पवनने मात्र तो 500 रुपयाचा पुरस्कार मिळवलाय. यावेळेला खुलवा टप्प्याचा बॉल होता. पॉइंटच्या दिशेने मार्गस्थ होताना पाहायला मिळेल. प्रणित चिखले हे देखील एक मोठं नाव आहे आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये त्यांच्या जोडीला आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे ते म्हणजे विकास तावडे. या दोघांना प्रयत्न करावे लागतील अजूनही जर पाहिलं तर मॅच जिंकण्यासाठी. किती पाहिजे रे बाळा? 14-34. हे 2 बॉल खूप निर्णायक असणार आहेत. प्रयत्न करावे लागतील विकासला सुद्धा. धावसंख्येचा विकास करावा लागेल. वर्सोवा विरुद्ध गोरसई रॉयल कारभार आणि इकडे पवन केनेची जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते. 13-34. राजेंद्र माहुलकर साहेबांच्या नावाने असणारा संघ रॉयल कारभार आपल्याला पाहायला मिळतोय. माहुल ग्राम समिती अध्यक्ष तथा बृहन्मुंबई महानगरपालिकेचे कार्यतत्पर माजी नगरसेवक. फुलटॉस बॉल समोर खेळलाय आणि पाठवला सुद्धा सीमारेषेच्या पार. षटकार.
पारितोषिकावर पारितोषिक आहेत आणि आता पुरस्कार आलाय निमेश कोळी यांच्याकडून सुद्धा प्रत्येक विकेटसाठी 500 रुपयाचा पुरस्कार आणि धावसंख्या जर पाहिली तर या ठिकाणी झालेली आहे ती 3 षटकांचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या झाली आहे 40 आणि अजूनही मॅच जिंकण्यासाठी 12 बॉलमध्ये 28 धावांची आवश्यकता. मॅच ऑन आहे. मॅच वर्सोव्याला सुद्धा जाऊ शकते, मॅच गोरसईला सुद्धा जाऊ शकते. 2 तगड्या संघांमधील तगडी लढत. रॉयल कारभार म्हणजेच या ठिकाणी आपल्याला राजेंद्र माहुलकर साहेबांच्या नावाने असणारा संघ पाहायला मिळतोय आणि बॉलिंगसाठी जर पाहिलं तर येताना पाहायला मिळत आहेत कपिल केने. हे एक मोठं नाव आहे. ग्रामीण धमाका बिग बॅश मध्ये देखील जबरदस्त क्रिकेट खेळताना पाहायला मिळाले होते. आजचा दिवस क्रिकेटचा आहे आणि माहुल म्हटलं ज्या गावात येताच तुम्हाला लागते क्रिकेटची चाहूल त्या गावाचं नाव माहुल. 12 मध्ये 28 म्हणजे मॅच ऑन आहे. वर्सोव्याची स्ट्रेंथ मोठी आहे आणि गोरसईचा दरारा मात्र सर्व महाराष्ट्रात आहे, त्यामुळे मजा येईल मॅच मध्ये. आणि रॉयल कारभारकडून मात्र पारितोषिकांची मोठ्या प्रमाणावर उधळण या ठिकाणी केली जाते. प्रोत्साहन दिलं जाते आपल्या खेळाडूंना रॉयल कारभारचं. पहिला बॉल स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होतोय. चांगली फिल्डिंग तिकडे पाहायला मिळाली. एक धाव घेतली गेली आहे. दुसऱ्या धावेसाठीचा कॉल, परंतु तिकडे एका धावेवर समाधान मानावं लागतंय. 11-27. विकास तावडे आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर प्रणित चिखले. ही कपिलच्या गोलंदाजीचं वैशिष्ट्य आहे. ऍक्शन त्यांची कळत नाही आणि इकडे जर पाहिलं तर डॉट बॉल येताना पाहायला मिळेल. 10-27. 10 मधले 4 बॉल बाहेर मारायचे. पाहूया काय होईल. इकडे षटकाराची भाषा बोलावी लागते. अतिशय चांगलं मैदान आहे. जय माता दी चषकाचं आयोजन. यावेळेला टप्प्याचा बॉल त्याच्यावर पुल केला आणि पुल सक्सेसफुल होताना पाहायला मिळतोय. 6-6-6. सध्या जो कालखंड गाजवतोय असा गोरसई पाहायला मिळतोय. रॉयल कारभार यावेळेला पुन्हा एकदा उडवलाय. अफलातून फटका. काय एफर्ट्स पाहायला मिळाले त्या ठिकाणी. क्या बात आहे, क्या बात आहे. सूरज केणे होते. असं वाटलं त्यांना की मी आता षटकाराच्या दिशेने जातोय. बॉलला पुन्हा आतमध्ये टाकला आणि 5 धावा तर आपल्या टीमसाठी वाचवल्या. सगळ्यांना विनंती असेल या फिल्डिंगसाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. फोटो फिनिश क्रिकेट. मॅच पेटली अक्षरशः. वर्सोवा ऐकायला तयार नाहीये, गोरसई देखील ऐकायला तयार नाहीये. रॉयल कारभार म्हणजे राजेंद्रजी माहुलकर साहेबांचा संघ, परंतु दुसऱ्या बाजूला वर्सोवा देखील काही कमी नाहीये. प्रणित चिखले आणि जोडीला जर पाहिलं तर विकास. इकडे मात्र कमबॅक करताना पाहायला मिळाले. धावसंख्या जर पाहिली तर अजूनही जर पाहिलं तर 7 चेंडूचा खेळ बाकी आहे. 20 धावांची आवश्यकता अजूनही आहे. हा बॉल खूप महत्वपूर्ण असणार आहे. जयेश वैती साहेब यांच्याकडून प्रत्येक विकेटसाठी 500 रुपयाचा पुरस्कार. यावेळेला टप्प्याचा बॉल त्याच्यावर आक्रमण केलंय आणि पकडली गेली कॅच. जयेश वैती साहेब यांच्याकडून 500 रुपयाचा पुरस्कार.
रॉयल कारभार चांगली कामगिरी करतायत. जयेश वैती साहेबांकडून मात्र पारितोषिक आलेत. पवन केने यांना 500 रुपये आणि त्याचबरोबरीने कपिल केने यांना 500 रुपये असे 1000 रुपयाचा पुरस्कार मात्र दोन्ही खेळाडूंनी मिळवलाय. नवीन बॅटर मैदानाच्या दिशेने येत आहेत. भाऊराव निहार येत आहेत. पाहूया कशा प्रकारची कामगिरी निहार मैदानाच्या आतमध्ये करतील. जोडीला जर पाहिलं तर सिक्सर किंग आपल्याला पाहायला मिळतोय, तो म्हणजे विकास तावडे, ज्यांच्या बॅट मधून 2 षटकार आलेत आणि शेवटचे षटक सोपवले ते किशोर मुकादम, आमचे गुणलेखक मित्र ज्ञानेश्वर मुकादम यांचे बंधू. पाहूयात, परंतु वर्सवाई कमी नाहीये, गोरसाई कमी नाहीये. एका गावाला इतिहास आहे. कित्येक कोळी गीतं या बेसावे गावामध्ये मात्र लिहिली गेली, चित्रित झाली. आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर गोरसई, ज्या नावाचा डंका सर्व दूर महाराष्ट्रभर वाजतोय सध्या, तोच म्हणजे जय बजरंग गोरसई भिवंडी. रॉयल कारभार, पहिलाच बॉल बिग हिट करण्याचा प्रयत्न, टायमिंग नाही झालाय, बॉल हवेत आहे आणि पकडली गेली कॅच. आणि किशोर मुकादम यांना सुद्धा जयेश वैती साहेब यांच्याकडून 500 रुपयाचा पुरस्कार. मुकादम 4 मध्ये 20. मॅच मात्र आता लांब चालली आहे. रॉयल कारभार झेरॉक्स कॉपी काढावी अशा पद्धतीचे चेंडू टाकले तिकडे लगातार. आणि आता मात्र मॅच मधील औपचारिकता शिल्लक राहिली. किशोर मुकादम आले, मॅचचं पारडच बदलून टाकलं आणि आता मॅचची केवळ औपचारिकता बाकी आहे. बोनकोडे संघ टॉस साठी सज्ज राहायचं. या चांगली फाईट दिली वर्सवानी. आणि इकडे पहा, चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. हे किशोर ज्यावेळेला टीमला गरज असते त्यावेळेला बॅटिंगही करतात, टीमला गरज असते त्यावेळेला बॉलिंगही करतात. केवळ औपचारिकता. वेगवान चेंडू टाकलाय. आतापर्यंत प्रेमात गोलंदाजी होत होती आणि आता अगदी भेदक गोलंदाजी म्हणावी लागणार आहे. गोरसई नावाचा डंका सर्वदूर का आहे आज या ठिकाणी पुन्हा एकदा पाहायला मिळालं. आणि वर्सोव्याला या स्पर्धेतून माघारी परतावं लागेल. रॉयल कारभार म्हणजेच राजेंद्र माहुलकर आणि कंपनी, जयेश वैती यांचा संघ या ठिकाणी विजयी होताना पाहायला मिळतोय. आणि पारितोषिक मात्र मोठ्या प्रमाणावर मिळालेली आहेत. पवन केने 500 रुपये, कपिल केने 500 रुपये आणि किशोर मुकादम 500, असे 1500 रुपयाचा पुरस्कार जयेश वैती साहेब यांच्याकडून दिला जाईल. आणि टॉस साठी यायचे बोनकोडे, आणि बोनकोडेचे कॅप्टन आलेले आहेत. गोरसई कॅप्टन या. पण त्याचं पण नाव आहे.
यस मी टॉस केला जातोय. या लिजेंड खेळाडू भरत कोळी यांच्या सोबत टॉस केला जाईल आणि एक महत्वाची मॅच नवी मुंबई विरुद्ध भिवंडी 4 ओव्हरचा सामना असेल. 4 षटकांचा सामना. टेल कॉल दिलाय आणि टेलच आलाय. काय निर्णय असेल? क्षेत्ररक्षण. मॅच टॉस जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला देखील. दोन्ही संघांना शुभेच्छा. एक चांगली मॅच होईल. 4 षटकांचा सामना आहे. वेळ कमी आहे. लगेच मैदानात चला. आणि सूरज या पहिल्यांदाच गोरसाई मुंबईमध्ये खेळण्यासाठी आलेला आहे. पहिल्यांदाच मुंबई शहरात तर माझ्या मते पहिल्यांदा टीम कदाचित ट्रॉम्बेला आले होते आणि माहुल गावामध्ये पहिल्यांदाच आलेले आहेत आणि त्यांना मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार सूरजने अडवलेला तो षटकार तो देखील खूप की फॅक्टर राहिला. भरत कोळी यांना विनंती असेल आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देखील या ठिकाणी द्यायचा आहे. एक मानाचा गॉगल दिला जातोय आणि एक ट्रॉफी देखील दिली जात आहे. लिजेंड खेळाडू आहेत भरत कोळी यांच्या शुभ हस्ते हा सूरज केणे एक टॉप अष्टपैलू खेळाडू भिवंडी क्रिकेटमधील आणि गोरसईला शिखरावर नेण्यामध्ये ज्या खेळाडूंचं देखील योगदान आहे असे या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. सूरज केणे यांना पुरस्कार दिला जातोय सामनावीराचा. सूरज कसं वाटलं माहुल गावामध्ये येऊन? आणि आज 22ची अनुपस्थिती आहे परंतु तरी देखील एक चांगला विजय तुम्ही मिळवलात. चांगलं वाटतं इकडे खेळायला. मागच्या वर्षी देखील सांगत होते मंगेश दादा वगैरे की आमच्याकडे खेळा, तर खूप चांगला सपोर्ट देखील आहे आम्हाला. आणि भावेश देखील तिकडे गेला आहे खेळायला. त्याला देखील बेस्ट ऑफ लक पूर्ण संघाकडून. त्यांनी जे केलेलं आहे क्रिकेटसाठी आमच्या गावासाठी तर त्याला बेस्ट ऑफ लक. त्यांनी चांगलं खेळावं आणि आम्ही देखील इथे चांगलं खेळण्याचा प्रयत्न करू. खूप छान. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हालाही असतील. क्रिकेट रसिको चला पुढच्या मॅचसाठी सज्ज व्हा. नवी मुंबई विरुद्ध भिवंडी, बोनकोडे विरुद्ध गोरसाई. मोठी मॅच आपल्याला समोर पाहायला मिळणार आहे त्यामुळे कुठेही जाऊ नका. गेम ऑन. सूरज एक मिनिट या. तुमच्या पारितोषिक आहे तिकडे. हॅलो पवन केने, किशोर मुकादम आणि कपिल केने तिघांसाठी देखील 500 रुपयाचा पुरस्कार आहे. ओके, जमा करून ठेवलेला आहे, नंतर एकत्रित घ्या. जयेश वैती साहेबांकडून पुरस्कार आहे. पवन आपले 12th मॅन आहेत त्यांच्याकडे जमा केलेले आहेत, खात्री करून घ्या. जयेश वैती साहेबांकडून हा पुरस्कार आहे.